रामदास कदमांनी बोलावं? आधी सरकारला विचारा आणि मग आपण आरोप करा. काय बोलताय त्याचं थोडंसं भान ठेवावं. खेडेकर साहेब, शिवसेना नेते भास्कर जाधव यांच्या या नाराजीवरती रामदास कदम यांनी टीका करताना त्यांना सोंगाडे असं संबोधलं आहे. काय सांगाल आपण? जय महाराष्ट्र. महाराष्ट्राच्या जनतेला मी आपल्या चॅनलद्वारे सांगू इच्छितो की रामदास कदमांनी शिवसेना नेते भास्कररावजी जाधव, कोकणाचे ढाण्या वाघ, शिवसेनेची तोफ यांच्यावरती सोंगाड्या हा शब्दाचा प्रयोग केलाय. सोंगाड्या कोणाला म्हणालं जातं हे थोडंसं रामदासबाईंनी आत्मपरीक्षण करावं. त्यांना स्वप्नात देखील आमचे भास्करराव जाधव दिसतात, त्यामुळे त्यांना भास्करराव बाबतीत न बोललं तर त्यांना झोप लागत नाही, अशी त्यांची परिस्थिती झालेली आहे. कारण भास्करराव त्यांची जी नक्कल करतात आणि त्या नकलेनी महाराष्ट्राच्या जनतेला रामदास कदमांबाबतीत नक्की काय मत आहे हे जाहीररित्या ते सांगतात. रामदासभाई नक्की काय प्रवृत्तीचे आहेत, रामदासभाई नक्की काय करू शकतात, त्यांची पात्रता काय आहे, ह्या नकला करून ते दाखवतात. म्हणून जर त्यांना ते सोंगाड्या म्हणत असतील तर आम्हाला त्या सोंगाड्या म्हणणाऱ्या व्यक्तीकडे लक्ष देण्याची गरज नाही. पण आम्हाला आमचे शिवसेना नेते भास्करराव जाधवांचा अभिमान आहे की ते अतिशय चांगल्या प्रकारची नक्कल करतात आणि ती नक्कल त्यांना झोंबली असल्यामुळे ते सोंगाड्या म्हणतात. त्यामुळे त्यांच्या सोंगाड्या म्हणण्याला महत्त्व आम्ही कधी दिला नाही आणि देण्याची गरज देखील नाही. भास्कर जाधवांवरती टीका करताना ते म्हणाले त्यावेळी सुरतला जाण्यामध्ये भास्कर जाधव हे सर्वात पुढे होते, परंतु एकनाथ शिंदे यांनी त्यांना घेतलं नाही. काय म्हणाल तुम्ही यावरती? काय सांगाल? ह्याच्यावरती हसण्यासारखी गोष्ट आहे हो. रामदास कदमांनी बोलावं की भास्करराव सुरतला जाऊन पर्यंत गेले होते? अहो रामदास कदम आपणच म्हणत होतात 20 आमदार गेलेत, त्यांना मी परत आणू शकतो, त्यांना मी बोलवू शकतो, मला फक्त उद्धव साहेबांनी सांगावं. त्यावेळी तर भास्करराव जाधव शिवसेनेच्या पक्षप्रमुखांबरोबर होते. मुळात ह्याच रामदास कदम यांनी आत्मपरीक्षण करावं. ज्यावेळी शिवसेनेचं सरकार फोडून हे 40 गद्दार सुरतला गेले, त्यानंतर त्यांनी सत्तांतर केलं, ते सत्तेत आलं सरकार. त्या सत्तेमध्ये रामदास कदम 2.5 वर्ष मुलाला मंत्रिपद मिळावं म्हणून प्रयत्न करत होते. त्या 2.5 वर्षात त्यांना कधीही एकनाथ शिंदे आणि भाजपने सत्तेत बसवलं नाही मुलाला. मग शेवटचे 6 महिने असताना रामदास कदमांची एक स्टाईल आहे, नाराजीचा सूर निर्माण करायचं आणि ब्लॅकमेलिंग कसं करावं आणि त्या ब्लॅकमेलिंगच्या माध्यमातून त्यांच्या मुलाला पर्यावरण महामंडळाचं अध्यक्षपद मिळालं. त्यानंतर रामदास कदम शांत झाले. त्यामुळे त्या रामदास कदमांनी आमच्या शिवसेना नेते भास्करराव जाधवांवरती आरोप करणं हे योग्य नाही. त्यांनी करण्यापेक्षा भाजपचा दलाल तो कंबोज म्हणून आहे, त्यांच्याच बरोबर ठाण्याचे माजी महापौर आणि आत्ताचे विद्यमान खासदार नरेश म्हस्के यांनी देखील
आरोप केला होता की भास्कर शेठ सुरतला यायला सुरतपर्यंत आले होते, आमचे नेते एकनाथ शिंदेना फोन केला होता, असे आरोप केले. त्या आरोपाचं खंडन त्यांनी विधी महामंडळामध्ये, महाराष्ट्र शासनाच्या विधी महामंडळामध्ये जाहीररित्या सांगितलं होतं की सरकार केंद्रात तुमचं आहे, राज्यात देखील सरकार तुमचं आहे. माझ्या फोनचं CDR तुम्ही काढा आणि त्या CDR मध्ये जर मी फोन केला असेल तर असं जर दिसलं तर ते जनतेला जाहीर करा. ते देखील आजपर्यंत ते 3 वर्ष होऊन गेले तरी देखील त्या सरकारने त्यांचं CDR काढू शकले नाही. ते पहिलं प्रथम आधी सरकारला विचारा आणि मग आपण आरोप करा. आपण नुसते आपल्याला TV वाले तुमच्या समोर आले की काही बोलावं, काय बोलताय त्याचं थोडंसं भान ठेवावं, नुसती प्रसिद्धीसाठी बोलू नये. भास्कर जाधव यांच्यावरती टीका करताना त्यांनी सांगितलं की पुढच्या विधानसभेमध्ये गुहागरची जनता भास्कर जाधव यांना घरी बसवेल. रामदास कदमला 2009 मध्ये बसवली. भास्करराव जाधव 2009 पासून गुहागर मतदारसंघामध्ये अतिशय चांगल्या प्रकारचं काम करतात. यावेळी त्यांना पाडण्यासाठी भाजप पक्षाने प्रयत्न केला, अजित पवारच्या राष्ट्रवादींनी प्रयत्न केला, लक्षात घ्या. आणि तुमच्या सर्व आमदारांनी, शिंदेच्या सर्व आमदारांनी देखील, मंत्र्यांनी देखील प्रयत्न केला त्यांना पाडण्याचा, तरी देखील ते पडू शकले नाही. हा त्यांचा मोठा विजय आहे. आणि तुम्ही सांगताय काय ते पडणार म्हणून? अहो, ते तर गुहागरला उभे होते परंतु महाराष्ट्रामध्ये फिरत होते. महाराष्ट्राच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवारांचा प्रचार करत होते. असं प्रचार करत असताना देखील ते 2200 मतांनी निवडून आले. पण आज तुम्हाला सांगतो या पुढच्या येणाऱ्या विधानसभेमध्ये ते 50,000 निवडून येतील. आणि मी देखील एक शिवसेनेचा जिल्हा प्रमुख म्हणून आज सांगतो की येणाऱ्या विधानसभेवरती 50,000 त्यांना निवडून आणल्याशिवाय आम्ही शिवसेनेत गप्प बसणार नाही.